क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूरे भरुणी राहो नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज उमापति महादेव की पवन सूत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की रामचंद्र भगवान राधा रानी सरकार विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमृत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवेला
लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उभेरू, तुमच्या जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत, प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग, महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये योग्य विचार करायला लावणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर, की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती देवाच्या सत्तेने आहे. कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात, एकोहम बहुश्याम, एकलीन कंठीची म्हणून याने निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म झालेला आहे, त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे पहा. पण 2 तासाच्या कालावधीमध्ये, 1 तासाच्या कालावधीमध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन करून जीवनाचा उद्धार करून घेणं, बस एवढंच आपल्या हातामध्ये आहे. कारण संतांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठा. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दोषना कुणांचा. माणसाला मरण ही अटळ आहे पहा. एकदा का शेवटची लाट जीवनात आली, कोण कधी झाली सांगता येत नाही. आणि संतांनी वर्णन केलंय, क्षण भंगूर नाही बरवसा, फारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मराधी. योग्य वेळेत सावध होऊन जीवनाचा उद्धार करून घ्या. अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन आहे. आज आपण पाहतोय कैलासवासी हरिभक्त परायण वेणुबाई गणपत चिंचोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अतिशय सुंदर केलेलं कीर्तनाचं आयोजन आहे. या पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांनी मला संपर्क केला, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत, आमचे बाबूराव दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा आपल्या गावचे सरपंच आहेत. खूप सुंदर परिवार आहे. एकदा या सर्व चिंचोली परिवारासाठी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचे आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त. परिवारावरती नितांत प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी आहेत. या परिवाराच्या वतीनं सर्व पाहुणे मंडळीचे धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्याकडे आमची मुक्कामाची व्यवस्था होती, सकाळी ज्यांच्याकडे नाश्ता झाला, आदरणीय आमचे आहेर काका
दीपक दादांचं नाव माहिती आहे. त्यांचे वडील परिवार फार सुंदर आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि या पवित्र अशा कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. यामध्ये अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा आवाज आहे, नितांत अगदी लेकीसारखं प्रेम माझ्यावरती करतात. लहानपणापासून ज्यांना मी पाहते, आदरणीय हरिभक्त परायण. गायन क्षेत्रामध्ये महिला गायिका म्हटलं तर सगळ्यात अगोदर आमच्या ताईंचं नाव घेतलं जातं. असे असणारे आमच्या मंगलताई गतीर आणि आमच्या राणीताई दौंड, एकदा जोरात टाळी वाजवायचे. ताईंचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे आदरणीय हरिभक्त परायण, अतिशय सुंदर आवाज आहे, भरत महाराज आहेत. इकडे आदरणीय हरिभक्त परायण आकाश महाराज, बरोबर ना? तुम्ही आकाश महाराज, ते भरत महाराज. तरी म्हटलं फोटो तर असं कसं काय, तुम्ही जर यांच्या आडून गेले. परमेश्वर महाराज, तुमचे धन्यवाद. फोटो दुसरे नाव आहेत. इकडे अतिशय सुंदर वाजवून आहे, समयाशी सादर व्हावे. महेश दादा, एकदा जोरात टाळी वाजवायचे. सर्व हरिभक्त परायण टाळकरी मंडळी, संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत, माझे सर्व बांधवांचे धन्यवाद. चोपदार अनेक पाहिले पहा, 7-8 वर्षापासून, पण असे चोपदार अजून नव्हते पाहिले. बरं, पावले बी फार सुंदर खेळतात. एक जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. धन्य माता पिता याच्या, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. खूप चांगली साऊंड सिस्टीम आहे दादा, तुमचे धन्यवाद. इकडे नादब्रह्म यूट्यूब चॅनल आणि इकडे आदरणीय हरिभक्त परायण ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, आपल्याच परिसरातले आहेत. हरिभक्त परायण आमचे जनक दादा, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे विठ्ठल दादाही आहेत. सर्व हरिभक्त परायण मंडळी, गुणीजन मंडळी, या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, सर्वांचे धन्यवाद. विनेकरी बाबा आहेत. सर्व हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण जर विचार केला, सर्वसामान्य माणसाच्या पुण्यस्मरणाला 10व्याला 13व्याला कीर्तन होत नाही. माणसाला काल सर्पदोष असेल, वास्तुदोष असेल आणि पितृदोष यातून मुक्त व्हायचं असेल, पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर पुण्यस्मरणाला कीर्तन करून भगवान परमात्माच्या नामचिंतनाचा जय जयकार करून यामधून आपण मुक्त होतोय. वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल, आपण पाहतो घरामध्ये गृहप्रवेश करत असताना काहीतरी धार्मिक कार्याचं आयोजन करून आपण गृहप्रवेश करत असतो. आणि काल सर्पदोषातून मुक्त व्हायचं असेल तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन 5 दिवसाचा विधी करून यावं लागतो. मग पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल, जे आपले पितर आहेत, जे आपले पूर्वज आहेत, गेलेल्या माणसाचा दोष आपल्या घरात लागू नये. कधी कधी लोक सांगतात, ताई 1 वर्ष झालं आमच्या गावातून, आमच्या घरातून हा व्यक्ती निघून गेलाय, पण घरामध्ये प्रत्येकाचं मन मात्र अशांत असतंय. प्रत्येकाला शांतता लाभत नाही. कोणतंही काम जर हाती घेतलं तर ते काम पूर्णत्वात जात नाही. नेमकं होतं काय ते कळत नाही. पैसा घरात भरपूर येतो पण पैसा टिकत नाही. भरपूर लोक सांगत असतात, या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर धार्मिक कार्यामध्ये आपल्या पूर्वजांचा आत्मा शांत कसा करता येईल यासाठी ब्राह्मणांकडून मंत्र उच्चार करून आपण विधिवत पूजा केली जाते. म्हणून सांगायचंय, सर्वसामान्य माणसाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होत नाही. ज्यांनी पहिल्या जन्मामध्ये काहीतरी साधू संतांची सेवा केली असेल, ज्यांच्याकडून भगवान परमात्माचं कार्य ज्यांच्या हातनं घडले असेल आणि द्वारावरती आल्याच्या नंतर कधीच कोणता व्यक्ती विनमुख मात्र जाऊ दिला नाही, अशांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होत नाही. तर आपण पाहतोय आताचे पोरं साधे बापाचा दावा सुद्धा नीट घालत नाहीत, दावा सुद्धा गुत्ता देऊन टाकतायत. पण चांगलं कर्म घडावं असं वाटत असेल, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या पुण्यस्मरणाला कीर्तन भजन व्हावं, कीर्तन रूपी घंटा भगवान परमात्माच्या द्वारामध्ये वाजावी असं वाटत असेल तर योग्य वेळेत चांगलं कर्म करणं आणि लेकराच्या वरती चांगले संस्कार देणं हे आपल्या हातात आहे. गेल्याच्या नंतर उपयोग नाही. आई वडील आहेत तोपर्यंत माये बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. गेल्याच्या नंतर आपण किती मोठं पुण्यस्मरण केलं आणि किती लोकांना अन्नदान केलं आणि आहेत तोपर्यंत जर त्यांना आपण पोटभर जेवण कधी दिलं नसेल तर पुण्यस्मरण करण्यात सुद्धा अर्थ नाही. त्यांच्या आत्मा जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत एक वेळेला एखाद्या भगवान परमात्माचं दर्शन नाही तीर्थक्षेत्रावरती गेले तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा. कारण जगामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं फक्त एवढंच आहे. चिंचोली परिवारातून 1 वर्ष झालं आई निघून गेल्यात, आजी निघून गेल्यात. त्या परिवाराला जाणीव असेल
की आई गेल्याचं दुःख काय असतं. जगामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं संतांनी वर्णन केलं. आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. कुठल्याच प्रकारचा कसलाही लाभ नसताना निस्वार्थ मनानं नितांत आयुष्यभर जे आपल्यासाठी कष्ट करत राहतात ते फक्त आपले आई वडील असतात. अन्यथा एकदा का आई वडील, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत बाईचं माहेर सुद्धा व्यवस्थित जागेवरती आहे. ज्या दिवशी आई आपल्या माहेरातून निघून जाते त्या दिवशी हक्कानं अधिकारानं चप्पल सोडण्यासाठी सुद्धा आपल्याला दार रिकामं राहत नाही. आई एवढं प्रेम करते. एखाद्या बाईला तिची मुलगी जर किती श्रीमंत घरी दिलेली असू द्या पण कधीच तिची पिशवी रिकामी मात्र जाऊ देत नाही. देण्याच्या वस्तू नसतात, कधीतरी तिनं लसूण द्यावा, कधी कांदे, या कधीच्या गोष्टीत का, पण तरी कायम तिच्या मनात एकच जाणीव, आपल्या मुलीनं रिकामी पिशवी घेऊन कधीच तिच्या सासरी निघून जाऊ नये. माहेरूतून तिनं रिकाम कधीच जाऊ नये. निस्वार्थ मनानं प्रेम करते. अन्यथा जगात आपण पाहतो एकदा का आई वडील निघून गेले, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही जगात निस्वार्थ मनानं प्रेम करणारे नातं फक्त आई वडील पहा. कधीतरी प्रश्न पडतो आपण, एकदा जर भाऊ भावाचं नातं पाहिलं, आज भाऊ बहिणीचं नातं पाहिलं, आई वडील निघून गेले तर सख्खी बहीण भावाला हिस्सा मागते स्वतःच्या प्रॉपर्टीत. असेही नाते पाहतो आपण. नाते कायम माणसाच्या धाग्यासारखे असतात पहा. जपलं तर टिकतात आणि ताणले तर तुटल्याशिवाय राहत नाही. पहिल्या काळात दरवर्षी ज्या वेळेला आपण पाहतोय भाऊबीज येईल, ज्या वेळेला रक्षाबंधन येईल, हक्कानं बहीण भावाला बोलवायची, भाऊ सुद्धा हक्कानं अधिकारानं बहिणीला आणण्यासाठी जायचा. का ते नातं टिकून होतं. बहीण किती गरीब घरची असू द्या पण कधी स्वतः लालचीनं भावाच्या प्रॉपर्टीत कधी हिस्सा मागत नव्हते. आताचे नाते पाहिले, सख्या भावाचे भांडणं, 3-3 एकर जमिनीवरून 3-3 वर्ष कोर्टात केस चालते. मग प्रश्न पडतो, रामकथा गेली कुठं? आपण कथा कीर्तन दरवर्षी ऐकतोय पण जोपर्यंत भावांच्या मध्ये प्रेम नितांत राहत नाही, तिसऱ्या जणांना एखाद्या जणी काहीतरी वाईट गोष्टी आपल्या भावाबद्दल सांगितल्या तरी भावाच्या बद्दल द्वेष निर्माण करून घेणारे आपण माणसं आहोत. पण ज्या दिवशी सख्या भावाचं एवढं नातं घट्ट होईल, जगातल्या कोणत्याही माणसानं किती भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भांडण नाही झालं पाहिजे. मग समजावं की आता आपल्याला रामकथा समजली. कधीतरी प्रश्न पडतो, 14 वर्षाच्या वनवासाकरिता प्रभू रामचंद्र गेलेत, तो भरतानं
14 वर्ष प्रभू रामचंद्राची वाट पाहिली, चरण पादुकेची पूजा केली, पूर्ण अयोध्येचं रक्षण केले. फक्त आदेश दिला होता प्रभू रामचंद्रानं, सख्या भावाचं नितांत प्रेम राहिलं पाहिजे. काही काही बहादर सांगतात, ताई 10 वर्ष झालं पठ्ठ्यानं कधी अजून भावाचा उंबरठा नाही ओलांडला. उंबरठा ओलांडाल तुम्ही, पण त्या दिवशी तुमचा भाऊ या जगात नसेल. त्या दिवशी तुम्ही किती दहाई मोकलून, किती ढसा जरी रडले आणि दुःख सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं ते रडणं पाहण्यासाठी तुमचा भाऊ या जगात नसेल. लोक सांगतात, ताई 5 वर्ष झालं बहिणीच्या घरात नाही गेलो, अजून पाऊल नाही टाकला. जाल तुम्ही तिच्या घरी, पण त्यावेळेला तुमची बहीण कुठेतरी एका खुंटीला बांधलेली असेल. 4, 5, 10 लोक अख्खे नातेवाईक त्या घरामध्ये, परिसरामध्ये, त्या परिवारामध्ये सहभागी झालेली असतील, पण त्यावेळेला किती तुम्ही माहेरची साडी घेऊन त्या बहिणीकडे गेलात ना, त्या दिवशी तुमची बहीण या जगात तुमची ती साडी पाहण्यासाठी नसणार आहे. आज ज्या बाबांची बहीण निघून गेली, ज्यांची आई निघून गेली, ज्यांची आजी निघून गेली, त्यांना किंमत कळते माणसाची. काय तर आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. पहा, माणसाचं आयुष्य लक्की ड्रॉ सारखं आहे, कोण कधी झाले सांगता येत नाही. लोक सांगतात, ताई आता होता हो, पण आताच्या आता निघून गेला. 9 महिने 9 दिवस गोळा पोटात सांभाळते, निस्वार्थ मनानं प्रेम करते. आपण सांगतो डोळे मिटेपर्यंत आपल्यावरती प्रेम करते, पण डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो तो बाप असतो. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते. 9 महिने 9 दिवस तो गोळा पोटात सांभाळा, आणि एक दिवस त्या दादांना डॉक्टरांनी प्रश्न विचारला, दादा एक तर तुमचं बाळ वाचेल किंवा तुमची पत्नी. माणसाने उत्तर दिलं, डॉक्टर साहेब बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे. हाच प्रश्न जर आईला विचारला ना, आई सांगते, डॉक्टर साहेब अहो 6-7 वर्ष झालं लेकरू बाळ नव्हतं, मुलबाळ होत नव्हतं. गावातले परिवारातले सगळे लोक हिनावून बोलायचे, कोणताच परिवारातला माणूस माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हता, कोणतीच माझी घरातली जाऊ भाऊजाई कधी मला चांगलं बोलत नव्हती. पण आज कुठं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदाचा हास्य निर्माण होणार आहे. आणि तुम्ही सांगतायत बाळ वाचेल किंवा तुम्ही, डॉक्टर साहेब माझा जीव गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. फक्त आपली आई सांगत असते. निस्वार्थ मनानं प्रेम करते. हे नाते आहेत तोपर्यंत टिकले पाहिजेत, जपले पाहिजेत. गेल्याच्या नंतर रडल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे काहीच उरत नाही. विचार करावा, तोही योग्य वेळेत विचार केला पाहिजे. आज चिंचोली परिवारामधून आजी निघून गेल्या आहेत. कधीतरी एखाद्या माणसाला जोरात बोलले असतील, कधीतरी एखाद्या माणसानं आजीबाईला नको ते शब्द बोलले असतील, वाटलं असेल कधीतरी आईच्या समोर, आजीच्या समोर एखाद्या दिवशी येऊन माफी मागावी, पण पाहता पाहता कधी आजीचा जीव या जगातून निघून गेला हे लक्षातही आलं नाही. माफी मागणंही राहून गेलं, आणि निस्वार्थ मनानं प्रेम करलेलं नातं, दुःख आपलं अंतःकरण मोकळं करण्याचं सुद्धा राहून गेलंय. विचार करावा. साधू संत सांगतात योग्य वेळेत विचार करा. आई वडील आहेत तोपर्यंत, निघून गेल्याच्या नंतर उपयोग नाही. ज्या वेळेला आपण पाहतोय आयुष्यभर माता पित्याची सेवा केली आहे कोणी, भक्त पुंडलिकानं. म्हणून तर जगाच्या मालकानं युगे 28 विटेवरी उभा, 28 युगापासून विटेवरती विराजमान आहेत. अखंड फक्त आईवडिलांची सेवा केली म्हणून. विठ्ठल विठ्ठल साधू संत सांगतात, बाबारी विचार कला. या महाराष्ट्राच्या मातीत जर आपण पाहिलं तर प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. म्हणून म्हणतात पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. साधू संतांचा विचार केला तर भगवान परमात्माला समर्पण केलं होतं, आणि जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवंत आपल्यावरती कधी कृपा करत नाहीत. संतांनी वर्णन केलंय, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला अंत करण्यात भाव शुद्ध असेल तरच जगाचा मालक देव आपल्याला भेटू शकतो. नाहीतर मने नाही भाव मने देवा मला पाव, मने नाही भाव मने देवा मला पाव. देवा आशाने भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र.
बाजारचा भाजीपाला नाही र. मनात भाव शुद्ध असावा लागतो, त्याशिवाय देव भेटत नाही. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. मनुष्य देह धारण करून आलायत. पुण्यस्मरणाला कीर्तन बऱ्याच लोकांना वाटतं गेलेल्या माणसासाठी येत, त्यांच्यासाठी नाही कीर्तन ते. आपण आहोत कीर्तनासाठी, येता येत ना. आपल्याला प्रत्येक महाराज मंडळी सावध करतात, बाबा रे माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, आता तरी सावध हो. जीवनात योग्य विचार कर, भगवान परमात्माचं नामचिंतन कर आणि या 84 लक्ष योनीतून स्वतःला मुक्त करून घेण्याचा मार्ग शोध. विचार जर केला, जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्या वेळेला 84 लक्ष योनीचा फेरा फिरून येईल, पाप पुण्य समान होईल, तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपज येते ना. टाळी वाजवा एकदा ताईसाठी. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मज लागे वारा मानवाचा. विचार जर केला आपण, संतांनी वर्णन केलंय, उपज येते नासे नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी झाले सांगता येत नाही. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. जन्माला येतानाही त्रास असतो, माणसाला मरतानाही वेदना होतात. जन्माला येताना किती त्रास. महिला मंडळ पुरुष मंडळी मला सांगा, सगळ्यात मोठ्यात मोठं एखादं जवळ नाशिक मधलं जर गटार पाहिलं, पूर्ण शहराचं घाण पाणी सांडपाणी त्या ठिकाणी येत आहे. अशा गटाराच्या बाजूने जर चालले तर तुम्ही म्हणता का ताई फार सुंदर मोगऱ्याचा वास येतोय, मग गुलाबाचा. हातात पदर काही रुमाल असू द्या, पटकन आपला हात नाकाकडे जातो. काही जण असेल तर हात का होईना आपण नाकाला, कारण माणसाला ती दुर्गंधी सहन होत नाही. अशा जर गटारामध्ये 9 दिवस 9 महिने माणसाला उलट टांगून ठेवलं तर किती वेदना होतील. यापेक्षा 1000 पट त्रास माणसाला आईच्या गर्भात असतो. कारण माणूस एवढा बहादर, आईच्या गर्भात तोपर्यंत देवाला विनंती करतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा का बाहेर आलो फक्त तुझं वजन करल. पण बाहेर आल्याच्या नंतर आपण देवाला विसरून जातो. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. योग्य वेळेत सावध होऊन जीवनाचा उद्धार. आणि जायचंय प्रत्येकाला 7 दिवसात. 7 दिवसात तू म्हणाल ताई उद्धार होतो कसा? होतो ना. राजा परीक्षितीने जरासंधानं अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप डोक्यात घातला, कारण अनितीने कमवून आणलेल्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. कलीनं राजा परीक्षितीच्या डोक्यात प्रवेश केला. अरण्यात शिकार शोधण्यासाठी गेला तर शमिक ऋषींचा अपमान घडलाय. शमिकांचे पुत्र शृंगाने श्राप दिला, ज्यानं कोण माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला त्याला 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. कालरूपी सर्प हा प्रत्येकाला दंश करण्यासाठी टपलेला आहे. पण ज्या वेळेला शुकदेव महाराजांनी 7 दिवस श्रीमद भागवत महापुराण कथा सांगितली तर राजाच्या जीवनाचा उद्धार आहे. राजा मुळात पवित्र होता, पण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता भगवंताच्या नामचिंतनात आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. फक्त इथं श्रवण करणं फार महत्वाचं आहे. आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असा असणारा आत्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव धुंदुकारी, पिशाच योनीला प्राप्त झाला. 7 दिवसाच्या कालावधीमध्ये गोकर्णाच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केले तर चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाला आणि त्यानं भागवत ग्रंथाला धन्यता दिली. धन्य ही भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फल प्रदा. कोण कधी झालं सांगता येत नाही. एक आहे भगवान भोलेनाथांच्या मुखारविंदातून प्रगट झालेली गंगा आणि एक आहे भोलेनाथांच्या जटेतून प्रगट झालेली गंगा. जी जटेतून प्रगट झाली ती आहे जलरूपी गंगा, पण मुखातून जी प्रगट झाली ती आहे ज्ञानरूपी गंगा. जटेतून प्रगट झालेल्या
जलरूपी गंगेमध्ये जर आपण स्नान करण्यासाठी गेलो तर पाय घसरून पडण्याची आणि बुडण्याची शक्यता आहे. पण भगवान भोलेनाथांच्या मुखातून जी प्रगट झाली ती आहे ज्ञानरूपी गंगा. या गंगेत जो येईल, जो स्नान करेल, जो बुडालाय त्याच्याही जीवनाचा बेडा पार करणारी गंगा आहे. म्हणून इथं येणं फार महत्वाचं आहे. इच्छा नसतानाही भगवान परमात्माचं नामचिंतन केलं तरी जीवनाचा उद्धार होतोय. आणि शिवमहापुराण कथेमध्ये कधीतरी ऐकलं असेल तुम्ही, सगळ्यात पहिल्या क्रमांकाला कथा येते देवराज नावाचा ब्राह्मण. नावाला फक्त ब्राह्मण होता पण चांगलं कर्म कधी त्याच्या हातनं घडलं नव्हतं. माणसाचं कर्म सांगत असतं याला पुढचा जन्म भेटेल कसा आणि याला नेमकी सद्गती भेटेल की नाही. चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे. देवराज नावाच्या ब्राह्मणानं आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काही केलं नाही. लोकांचं लुबाडून धन आणायचा, लोकांना लुबाडायचा, खोटं बोलायचा. ब्राह्मण म्हटलं की त्रिकाळ संध्या करावी लागते, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. नावानं ब्राह्मण होता, ब्राह्मणाचा एकही गुण त्याच्या अंगात नाही. जेवढे वाईट गुण असतील तेवढे त्याच्या अंगात होते. आई वडिलांना वाटलं मुलगा जर लईच वाईट मार्गाला गेला तर एक गोड गैरसमज आहे, याच्या नाकात व्यसन टोचली, अर्थात याचं लग्न लावून दिलं तर हा पोरगा जाग्यावर येईल. मी कायम सांगत असते, व्यसनाच्या आधीन एखादा मुलगा गेलेला असेल, 4 जणांचं स्वतः कष्ट करून पोट भरवण्याची अक्कल जोपर्यंत पोराला येत नाही तोपर्यंत कधीच त्या पोराचं लग्न लावून द्यायचं नाही. भले ते 40चा नाही तो 45चा झाला तरी चालतो. कारण स्वतःच्या तुमच्या लेकराच्या बरोबर दुसऱ्या एखाद्या निरागस मुलीचं सुद्धा वाटोळं करतोय आपण. देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या आईवडिलांना लग्न लावून दिलं, लग्न पार पडलं. पण तरी सुद्धा ब्राह्मणानं उलट कमी नाही तर जास्त शोभावती नावाच्या वेश्येच्या नादी लागला. शेवटच्या वेळेला स्वतःच्या पत्नीचं आणि 2 मुलांचं मस्तक घेऊन त्या वेश्येकडे घेऊन गेलाय. का तर जगामध्ये तुझ्यावरती एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम जगात तुझ्यावरती कोणी करू शकत नाही. पत्नीचं आणि 2 मुलांचं मस्तक घेऊन गेला. ते शोभावतीने त्याचा तिरस्कार केला. सांगितलं तुझ्या पत्नीपेक्षा सुंदर एखादी भेटली तर पत्नीचं मस्तक उडवलंय, कदाचित भविष्यात माझ्यापेक्षा एखादी सुंदर स्त्री दिसली तर माझंही मस्तक उडवण्यासाठी घाबरणार नाही. त्यावेळेला विचार केला त्यानं, अरण्यात निघून गेला. म्हातारा वयोवृद्ध झाला होता, पोटातली आग शांत बसू देणं त्याला. तहानेनं घसा व्याकुळ झाला. एका शिवालयामध्ये भोलेनाथाच्या मंदिरात गेला आणि त्यानं नैवेद्य खाल्ला. ज्या वेळेला पाणी त्यानं चोरून पिला, नैवेद्य खाल्लेला काही ब्राह्मणांनी पाहिला, एवढं मारलं की त्या मारानच तो देवराज नावाचा ब्राह्मण जागेवरती मृत्युमुखी पडला. मरण पावल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला शिवदूत आले आणि शिवदूत त्याला शिवलोकाला घेऊन गेले. सांगण्याचं तात्पर्य, इच्छा नसतानाही भगवंताचं नामचिंतन केलं तरी जीवनाचा उद्धार. आता नरदेह आपल्याला दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा किंवा याच देही गडे देवाचे भजन. पण तरी आपण सावध होतो का? काही लोक सांगतात ताई परमार्थ करू म्हातारपणी, बसलोय कीर्तनात, कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येत आहे? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देते नहीं, साथ देते नहीं, साथ देते नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। शम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. विचार करावा जो श्री संत नामदेव महाराजांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी केला.
नामदेव महाराजांनी विचार केला म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जगद्गुरु तुकोबांनी विचार केला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे तुका राम आणि नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, योग्य वेळेत विचार करा, तोही क्षणाक्षणाला करा. मग विचार करावा का, त्याचं उत्तर तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तोही क्षणाक्षणाला करायचाय. आता आपण जर विचार केला, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतात, पण प्रत्येकाचा विचार हा स्वतःच्या स्वार्थाच्या पोटी आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी जरी आपण गेलो तरी विचार करतो, लेकरासाठी गाडी बंगला जमीन प्रॉपर्टीज आपण मागतो, पण भगवान परमात्माकडे गेल्याच्या नंतर जीवनाचा हित आहे कशामध्ये, जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये, याचा विचार करून कधीच भगवान परमात्माकडे आपण मागणं मागितलं नाही. विचार करावा, जो विचार शबरी मातेने केलाय. विठ्ठल विठ्ठल विचार करावा जो केवटानं स्वतःच्या जीवनात केलाय. विचार करावा जो 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने केलाय. योग्य वेळेत विचार केला, भगवान परमात्माचं नामचिंतन केलं, तपश्चर्या केली, जीवनाचा उद्धार करून घेतलाय. मी सांगितलं विचार करावा. शबरी मातेनं विचार केला आणि बाबांना विचारलं, बाबा एवढे मोठे पशु पक्षी का जमा केलेत, तुझं लग्न आहे, तुझ्या लग्नासाठी सर्वांचा बळी द्यायचा आहे. रात्रीतून जंगलात निघून गेल्या. विचार केला, मी लग्न केलं तर एवढे पशु पक्षी मरण पावणार, मग मीच लग्न नाही केलं तर कुठं बिघडलं. रात्रीतून अरण्यात निघून गेल्या. मतंग ऋषीने सारख्या संताची संगती केली. अरण्यामध्ये रोज रस्ता झाडण्याचं काम चालू होतं. पण एक दिवस सांगितलं, बाई एवढी भाग्यवान आहेस, जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुझा शोध घेत तुला तुझ्या झोपडीवरती भेटण्याकरिता येतील. त्या क्षणापासून आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे
रघुनंदना प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीचं दर्शन झालंय. योग्य वेळेत विचार करायचा आहे. जो विचार साधू संतांनी केलेला आहे, सांगायचं मला एकच, चांगला विचार केला तर नक्कीच जीवनाचा उद्धार होईल. विचार करावा, जीवनाचा उद्धार होईल कसा. तुकोबाराय सांगतात, बाबा रे विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार. आता प्रपंच सारखी परमार्थ सार याचा विचार तुम्ही करायचा. आता प्रपंच सार म्हणून किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? बोला. माझं काय तुमचं भांडण नाही, काही वाद नाही. किती सुख शोधलं तरी सुख भेटतं का माणसाला? आयुष्यभर वाटतं मुलगा झाल्यावर तरी सुख भेटल, नातू झाल्यावर तरी सुख भेटल, 5 एकर जमीन घेतल्यावर तरी सुख भेटल. आयुष्य निघून जातं, पण माणूस फक्त सुख 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 करत पाठीमागे फिरतो. पण अजिबात सुख मात्र आपण सगळ्यांच्या मुखातून ऐकतो. दुःख बांधावडी आहे हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. किती ऐकलं तरी आपल्या डोक्यात बसत. शेवटी वर्णन केलंय, अरे संसार संसार जसा तवा चुलीवार, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घर, बशी बशे जागेवर कप हिंडे दारोदार. बोलणं कळतंय ना तुम्हाला? कपानो बशी जागेवरती बसलेली आहे, पण कपाची कायम दशा आहे. बशी फुटली तर विषय संपला, कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. बशांनो बशीला कुठे ठेवता? भांड्याच्या घरात. नाही बोलल्या तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ. भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता? आतमध्ये ठेवता ना. आणि कपाला लटकते रे त्याच्या कानाला लटकून ठेवावं लागतं. बशी फुटली की विषय संपला, पण कपाचा कान तुटल्यावर सुद्धा हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवावा लागतो. पण कान तुटला तरी सुट्टी नाही. किती सुख शोधा. याचा अर्थ असा नाही की संसार करू नये, प्रपंच करावा, संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात असावं, पण संसारात राहावं कसं? जिभेसारखं राहावं, कमळासारखं राहावं. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण कमळाच्या पाकळीवरती पाण्याचा थेंबही ठेवत नाही. जसं एखाद्या मुलीनं दिवसभर भातुकलीचा खेळ खेळावा, पूर्ण प्रपंच संसार आणि आईनं शेतातून आल्यावर त्या मुलीला आवाज द्यावा. दिवसभर थाटलेला संसार एका क्षणात पिशवीत भरते आणि आईच्या आवाजाच्या दिशेने निघते. माणसानं प्रपंचात तसं राहायचंय. राहावं संसारात. जे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतणी राहती, तैसे असावे संसारी. प्रपंचात राहाय पण पक्षासारखं राहायचंय. योग्य वेळेत सावध व्हा. संसार करू नये या मताची. आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा. चोरनी झाला, चोरनी झाला, चोरनी झाला, नाडोनी भागा. आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा. चोरने जला, चोरने जला, चोरने जला, नाडोने भागा. आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा. टाळी वाजवा एकदा सर्वांनी. आता जागा रे भाईनो जागा. योग्य वेळेत का सांगितलंय आपल्याला? शरीराची होय माती, शरीराची होय माती. कधी कधी लोक सांगतात या माणसाला हात नाही ताई, त्याला पाय नाही, त्याला डोळा नाही, त्याला बोलता येत नाही. सगळे अवयव असतात. योग्य वेळेत डोळे भरून या पाहीन तुझे मुख, ह्याची मज सुख देई देवा. कान भरून ऐकीन तुझी कीर्ती, ह्याची मज विश्रांती देई देवा. पण योग्य वेळेत त्या अवयवाचा योग्य वापर केला नाही तर देव सुद्धा केले कर्म झाले त्याची बोगा आले न उपजले मेले ऐसे किती. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वरा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरा. जैसे ज्याचे कर्म तैसे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. जसं कर्म असेल तसं फळ माणसाला भेटतं. एका वेळेला एकनाथ महाराज पंढरपूरला गेले पहा. तसे दरवेळीच जायचे. आता एकनाथ महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार, शांतीचे सागर असणारे. पण नाथ महाराजांनी सुद्धा रुद्र रूप धारण केलं होतं. ज्या वेळेला चंद्रभागे स्नान केलं त्या घाटामधून निघाले. काही लोकांना हात नाही, काहींना पाय नाही, काहींना डोळा नाही, काहींना बोलता येत नाही. या लोकांची दीन भावना पाहिली, ती पूर्ण पीडित झालेलं शरीर पाहिलं आणि एकनाथ महाराजांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जा विचारला, देवा अरे तू तर म्हणतो मी कृपाळू आहे, तू तर म्हणतो मी दयाळू आहे, पण या लोकांच्या आयुष्यभर ज्यांनी तुझ्या द्वारात भीक मागितली आहे तरी सुद्धा त्यांच्यावरती तू कृपा करत नाही. तुला कोण म्हणेल तू कृपाळू आहे, तुला कोण म्हणेल तू दयाळू आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि सांगितलं, एकनाथ महाराज जरा थोड्या वेळ या विटेवरती उभं राहून पहा. ज्या वेळी एकनाथ महाराज विटेवरती उभा राहिले, ज्या माणसाला हात नाही त्याचा पहिला जन्म पहिला हात होते त्याला, पण हात असताना कधीच त्यानं कीर्तनात बसून टाळी वाजवली नव्हती, कधीच त्यानं धार्मिक कार्यात मदत दान धर्म केलेला नव्हता, कधीच त्यानं त्या हाताचा चांगल्या कार्यामध्ये लोकांचं कल्याण करण्यासाठी वापर केलेला नाही. देवाला प्रश्न पडला, याला हात देऊन उपयोग काय. ज्याला पाय नाही त्याचा पहिला जन्म पहिला पाय होते त्याला, पण पाय असताना पहिल्या जन्मात कधीच ते 2 पावलं चालत येऊन कीर्तनात बसलं नव्हतं, कधीच त्यानं तीर्थक्षेत्रावरती जाऊन तीर्थक्षेत्र कधीच वारी केलेली नव्हती, कधीच त्यानं 2 पावलं चालत जाऊन एखाद्या व्यक्तीला मदत केलेली नाही. देवाला प्रश्न पडला, याला पाय देऊन उपयोग काय. ज्याला मुख नाही, ज्याला बोलता येत नाही, वाणी असताना देवाचं भजन नाही केलं, कधी भगवंताचं नामचिंतन नाही केलं, डोळे होते पण कधीच देवाचं रूप नाही पाहिलं. भगवान परमात्मानं जसं कर्म केलं तसं फळ दिलंय. जसं कर्म असेल तसं फळ आपल्याला भेटेल. योग्य वेळेत सावध होऊन चांगलं कर्म करणं. नाम धरा कंठी विठोबाच्या. आता तुम्ही म्हणाल ताई देवाचं भजन केलं तर फायदा, त्याच भंगाचं दुसरं चरण तयाच्या तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. चिंतने निरसेल संकट. तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करा फायदा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. नामचिंतन करा का. ज्या वेळेला योग्य वेळेत विचार करून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. नामचिंतन करा. किती मोठं पर्वत एवढं झालेलं पाप असेल तरी सुद्धा नष्ट होत आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरणा. 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 जड जीवाचा रण हरी एका. जड जीवाचा रण हरी एका. जड जीवाचा रण हरी एका. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.
कृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण किंवा हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लया शिक्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले आणि तैसे नाम केले जपता हरी. मग त्या हरीचं उच्चारण करा, त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करा. तेच नाम मुखात नसेल, हत्तीला जशी दातावरून किंमत आहे, हत्तीचे दात काढले तर हत्तीला किंमत राहत नाही. पक्षाला त्याच्या पंखावरून किंमत आहे, पक्षाचे पंख छाटले तर पक्षाला किंमत उरत नाही. विहीर किती मोठी असू द्या, पाणी असेल तर किंमत आहे. गाय किती चांगली असू द्या, तिला वासरू असेल तर किंमत आहे. झाड किती सुंदर असू द्या, त्याला फळे लागत असेल तरच त्या झाडाला किंमत आहे. मंदिर किती सुंदर बांधा, मंदिरात दिवा असेल तर मंदिराला किंमत आहे. म्हणून संतांनी वर्णन केलंय, पंछी पंख बिना हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, कूपनीर बिना, धेनु चीर बिना, मंदिर दीप बिना, पर सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. ते नाम मुखात पाहिजे. तर नामचिंतन बरेच जण म्हणतील ताई करू म्हातारपणी. कीर्तनात बसलाय अगोदर सांगितलं, माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. योग्य वेळेत सावधून आताच भजन करा. परमार्थ आहे तरणा भाग्यवंत. आणि नट्टे हरी कीर्तनात वेळ निघून गेल्यावर संतांनी वर्णन केले, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाये. भवसागर तरुण पार करायचा असेल तर तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकते ना पुरून, म्हणून परमार्थ. कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी म्हणावं लागतं. लोक म्हणतात आपल्यासाठी राम नाम, म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम, सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. योग्य वेळेत सावधून नामचिंतन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का विचार करा, तोही क्षणाक्षणालाच का करायचा, त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नशिवंत सगळ्यांनी टाळी वाजवायची, टाळी.
सावधान नाशिवंत एकदा ताईंसाठी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबराय म्हणतात, बाबा रे विचार करा, तोही क्षणोक्षणाला करा, का देह नाश पावणार आहे म्हणून. देह कुचका आहे, देह सडका आहे, देह जाणार आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आणि आपण विचार करतो, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. देह नाश पावणार आहे, स्वतःच चांगलं केलेलं कर्म आपल्या कामी येणार. सुंदर असा प्रसंग सांगते. ज्यांना आई नव्हतं, प्रत्येक वाईट गुण दुर्गुण याच्या अंगात भरलेला, लेकरा बाळांसाठी पत्नीसाठी गाड्या बंगला प्रॉपर्टी सगळ्या काही गोष्टी त्यानं कमवून ठेवल्या. एक दिवस नारदजीने सारखे संत त्याला ज्या वेळेला उपदेश करण्यासाठी प्रगट झाले, सांगितलं, एवढं पाप कर्म करतोस ते कोणासाठी? लेकरा बाळांसाठी, पत्नीसाठी, आई वडिलांसाठी. अरे तुझं पाप थोडस वाटून घ्यायला येतील का? म्हणे का नाही येणार? गर्वानं सांगितलं, आयुष्यभर ज्यांच्यासाठी झटत आलोय, झिजत आलोय, तेच तर माझं पाप वाटून घेतील. एवढ्या गर्वानं सांगू नको म्हणे. घरी जाण एकदा अनुभव घेऊन ये, प्रत्येकाला विचारून ये. अगोदर आला जन्मदात्या आई वडिलांकडे, आई बाबा आयुष्यभर कोणत्या गोष्टीची कमतरता नाही भासू दिली तुम्हाला, माझं थोडस पाप वाटून घेता का? आई वडिलांनी सांगितलं, अरे 10-5 वर्ष काय जगू, आता देवाचं भजन करत मरू दे आम्हाला, आम्ही नाही घेऊ शकत तुझं पाप वाटून. तिथून आला स्वतःच्या मुलीकडे मुलाकडे, माझं थोडंसं पाप वाटून घेता का? एवढी प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी कमवून ठेवल्यात. मुलांनी उत्तर दिलं, बाबा जगामध्ये आई वडिलांनी जर लेकराला जन्म दिला तर त्यांचं कर्तव्य आहे त्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवलं. असं कोणते मोठी गोष्ट केली तुम्ही? आम्ही नाही तुमचं पाप वाटून घेऊ शकत. ज्या वेळेला स्वतःच्या धर्मपत्नीकडे आला, 7 जन्मी हे नातं टिकून राहावं, कन्यादान होत असताना जिने 7 फेरे सोबत घेतलेत ना, त्या पत्नीकडे आला आणि तिला सांगितलं, एक वस्तू मागितली तर 2-2 वस्तू आणून दिल्या आहेत, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही पडू दिली, माझं थोडंसं पाप वाटून घेते का? पत्नीनं सांगितलं, तुम्हाला तर सांगत होते चांगलं कर्म करा, हा देह नाश पावणार आहे, तुमचं कर्म तुमच्याच कामाला येईल, चांगलं कर्म करा पण पाप करू नका. या पापाचा भोग ज्या वेळेला होईल पूर्ण, तेव्हा तुम्हाला मरण येईल. देव कशा कशा प्रकारे तुमच्याकडून पाप बघून घेईल सांगता येत नाही, याचा परिणाम खूप मोठा होईल. सांगितलं तुम्हाला पण ऐकलं नाही कधी माझ्याकडून. त्यावेळेला यानं हट्ट धरला, नाही थोडंसं पाप वाटून घे. ती म्हणत पाणी आणण्यासाठी गेली, ग्लास हातात घेतला, ग्लास खाली टाकला आणि पायाला धरून मोठ्यानं ओरडायला लागली, स्वामी विंचू चावलाय, खूप वेदना होत आहेत, खूप त्रास होतोय मला, पहा ना विंचू चावलाय. मालक धावत पळत आले, मांडीवरती पत्नीला घेतलं, कुठे चावला? पायाला विंचू चावलाय, खूप वेदना होतात, काहीतरी करा. डॉक्टरांना बोलून येऊ का? डॉक्टरांना बोलू नका. म्हणे काय करू तू सांग? म्हणे स्वामी माझ्या थोड्याशा वेदना वाटून घेता का? काय म्हटली? माझ्या थोड्याशा वेदना वाटून घेता का? यानं तर डोक्यालाच हात लावला. तो म्हणला, अगं विंचू तुला चावलाय, तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येतील? तिनं पाय खाली सोडला. ती म्हणे स्वामी हेच तर 1 तासापासून सांगते की पाप तुम्ही केलंय, तुमचं पाप मी कसं वाटून घेणार? पापातून मुक्त व्हायचं असेल एकच मार्ग आहे, कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्माचं नामचिंतन आपल्याला तारू शकतं. कलियुगा माझी करावी कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. भगवान परमात्मा
परमात्माचं नामचिंतन आपल्याला तारू शकतं. तू म्हणाल ताई करू म्हातारपणी, नाही करू शकत का? नाक मुख गळू लागले लाडानी, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. डोळ्यानं नीट दिसना, पाया नाकातून गंगाजमुन वाहू लागल्या, पायानं नीट चालता येईना, नीट आपल्याला तोंडानं बोलता येईना, कानानं ऐकू येईना, नंतर काय आपण परमार्थ करणार आहेत? त्यासाठी सांगितलं योग्य वेळेत सावध व्हा. भगवान परमात्माचं नामचिंतन करा, पण योग्य वेळेत. कारण म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा. आता एखाद्या घराला आग लागली भूतेनेच्या परिसरामध्ये, लागू तर नाहीच पण लागली, लोक म्हणले पाणी आणा, कुठंच पाणी सापडना, म्हणे जवळ पहा, कुठंच सुग्रसच नाही ना, तिथं पाणी सापडना. म्हातारी माणसं म्हणले पोरांनो, अरे नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढा, मग घरावर टाका, घर राहील का? बोला ना. घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं, पायानं न चालता येणं म्हणजे. कारण कधी कधी विचार एखाद्या बाबाला, बाबा जेवले का? म्हातार म्हणतं झोपायचंय आता. नाकातून गंगाजमुन वाहणं म्हणजे घराला आग लागणं. आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी काय करावं? अभंगाचं 3रं चरण, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तो खूप बरं आहे, सांगतात संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का करावी तातडी? तर नाशिवंत देह जाणार सकळ. तातडी करावी त्या अगोदर क्षणोक्षणाची करावा विचार.
संताची संगती करा, कारण भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल, विश्वातलं सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुकोबाराय सांगतात, सुख वसे तुझे पायी मज ठेवी तय ठाई. जगातलं सर्व सुख कुठे असेल तर भगवंताच्या चरणाजवळ आहे. देवाच्या चरणाजवळ बसण्याला फार किंमत सांगितली आहे. जी गोष्ट आपण एखाद्या माणसाच्या पायाजवळ बसून प्राप्त करू शकतो, ती गोष्ट डोक्यावर बसून कधी प्राप्त होत कधीच नाही. दुर्योधनात ज्या वेळेला महाभारताच्या युद्धाच्या अगोदर भगवान परमात्माची ज्या वेळेला ग्वाही घेण्यासाठी सर्व दुर्योधन आणि अर्जुन गेले होते. अर्जुन आणि दुर्योधन गेले. दुर्योधन गेला देवाच्या डोक्याजवळ बसला, अर्जुन गेला भगवान परमात्माच्या पायाजवळ बसला. सगळ्यात अगोदर देवानं पाहिलं कोणाला? अर्जुनाला. अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणतो देवा त्याच्या अगोदर मी आलोय, डोक्याजवळ बसला म्हणून दिसला नाही. नंतर विचारला आलायत कशासाठी? भगवान युद्ध होणार आहे, त्यासाठी तुमची शाश्वती पाहिजे, तुमचे विचार पाहिजे. भगवान परमात्मानं सांगितलं एकच ग्वाही देतो, एकीकडून माझं पूर्ण सैन्य राहील आणि एकीकडून फक्त मी एकटा. मनात आलं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगाल, अन्यथा तेही नाही. दुर्योधनाने विचार केला, हा बाबा सांगतोय एकीकडून सैन्य एकीकडून मी एकटा, मनात आलं तर ज्ञानाच्या गोष्टी सांगेल, शस्त्र नाही अस्त्र नाही, याला घेऊन करता काय? मग सैन्य आपल्या कामाचं आहे. आपली सुद्धा दुर्योधन बुद्धी सध्याच्या काळात आपल्याला सुद्धा देवाकडून पाहिजे, देव कोणालाच नको आहे. पण ज्या वेळेला देवाकडून दुर्योधनानं मागितलं, पण देवाला अर्जुनानं मागितलं, विजय कोणाचा आहे? अर्जुनाचा आहे. भगवान परमात्माच्या चरणाजवळ जी गोष्ट प्राप्त, जीवनात मोठं व्हायचं असेल, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी, डोकं बर्फासारखं शांत, तोंडावर जिभेवर कायम बर्फी असेल, तोंडानं कायम गोड बोलत राहिला तर सगळं जग आपलं आपलं झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला डोक्यावर ते घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त जगता आलं पाहिजे. संताची संगती करावी. का करावी? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. बरं चरण दडलेत संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास. आणि एकदा का विश्वास बसला, मला सांगायचं एकच, तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे ना, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संतालाच माहिती आहे. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड वेगळी, संताची आवड आहे. आवड ही रूप गुजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. किंवा माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नैना गुडी पुरा नैना गुडी, पांडुरंगी मला रंगले, पांडुरंगी मला रंगले. पंढरपुरा नैना गुडी, पंढरपुरा नैना गुडी, पांडुरंगी मला रंगले, पांडुरंगी मला रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी, संताची आवड आणि भगवंताची आवड. अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडत आहे. तर नामचिंतन तू म्हणाल ताई करावं कोणत्या देवाचं? कोणाची आवड कशी, कोणाची आवड कशी? कोणी हनुमानजीची भक्ती करतं तर कोणी पांडुरंगाची करतं. अनंत रूपे अनंत वेशे दिखेला म्या त्याशी. भगवंताचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य या शब्दाची व्याख्या असते, जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. तुमच्या आमच्यात बदल होतोय. देवाचे रूप अनेक आहेत. भगवान परमात्मा एवढी मनुष्य जात जन्माला घातली आहे, पण कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत? तू म्हणाल ताई सारखेच भाऊ जुळे आहेत, दिसायला सारखे, जरी जुळे असतील काही ना काहीतरी बदल आहे. आपण म्हणतो उंचीत तरी बदल आहे, रंगात तरी बदल आहे, बोलण्यात तरी बदल आहे, काही ना काहीतरी बदल जाणवल्याशिवाय राहत नाही. तसे भगवान परमात्माचे रूप अनेक आहेत, तत्व एक. माणसाचे रूप अनेक आहेत. कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत नाही, पण प्रत्येकाच्या मध्ये आत्माराम मात्र एकच आहे. तो दिसलाय का कधी आपल्याला? तो एकच. देवाचे रूप अनेक पण तत्व मात्र एकच आहे. त्या भगवान परमात्माचं नामचिंतन,
पांडुरंगाच्या जरी मंदिरात गेले, ज्या भगवंताविषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम तुमच्याकडे आहे, बस त्या भगवंताचं भजन करा. तुम्ही कुठे हनुमानजीच्या मंदिरात गेले तरी हरकत नाही, पण सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचं आहे. भगवान गोपाल कृष्णाचे भक्त असाल तरी भजन करा, पण देवाच्या समोर हात वरती करून एक भजन प्रत्येकानं म्हणायचं आहे. दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी नगरी में. मैं दीवाना 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 हो गया, दीवाना दीवाना हो गया, मैं दीवाना 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 हो गया, मैं दीवाना 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 हो गया. दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में. प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, उमापति महादेव की जय, पवन सूत हनुमान की जय. भगवान परमात्माचं नामचिंतन करायचं आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का करावी तातडी? माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही म्हणून. का करावी तातडी? देह नाश पावणार आहे म्हणून. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का संताची संगती घडली, या इहलोकाच्या व्यवहारामध्ये माणसाने जीवन जगत असताना डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, 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 तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे. लगा डोळे धुरे भरोनी राहो, लगा डोळे धुरे भरोनी राहो, भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ,
टाळी वाजवा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारामध्ये डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. मग क्षणोक्षणा हाची करावा विचार. का करावा विचार तर नाशिवंत देह जाणार सकळ आणि देह नाश पावणार आहे, म्हणून क्षणोक्षणाला विचार करा आणि संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परत एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घेऊन माझ्यासोबत भजन करायचे. भगवान हनुमंतरायांच्या प्रिय आपण आहोत. सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होईल. प्रत्येक इच्छा मनोकामना अभिमान धरे कोण अवघेची पुरे. त्या देवासाठी भजन. जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जनी की ऐसी, माता जनी की ऐसी, माता जनी की ऐसी संतान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. विठोबा रघुमा. गणपत चिंचोले नक्कीच आजींसाठी मरावे परी कीर्तिरूपी उरावे याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा या उद्देशानं सुंदर असं केलेलं भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन आहे. या सर्व चिंचोलीचे ना, चिंचोली परिवाराच्या वतीनं सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आईंसाठी एकच म्हणेल, निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं एकच. कायम सांगत असते तरुण मंडळीला सुद्धा, एखाद्या व्यवसायाचं, एखाद्या दुकानाचं, एखाद्या हॉटेलचं उद्घाटन तुम्ही एखादी महाराज राजकारणी माणसं असू आणून तुम्ही उद्घाटन करता. जगामध्ये फक्त आपल्या लेकाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं हे कोणाला वाटत असेल तर ते फक्त आईवडिलांना वाटतं. जेवढे भरभरून आशीर्वाद तुमचे आईवडील तुम्हाला देऊ शकतात, जगात कोणताच माणूस तेवढा निस्वार्थ मनानं तुमच्यावरती प्रेम करून तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. उद्घाटन करायचं असेल तर ते कोणाच्या हातनं करण्यापेक्षा स्वतःच्या आईवडिलाच्या हातनं करावं. म्हणून या परत एकदा आदरणीय आईंचे सुपुत्र बापूराव गणपत चिंचोले, एकदा दादांसाठी सुद्धा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी चिंचोली परिवारावरती नितांत प्रेम करणारे आपल्या परिसरातील आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय महाराज. तुमचं नाव अगोदर घेतलं पहा महाराज. सगळेजण हसायला लागले म्हणून महाराजच उपस्थित नाहीत. महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. गेल्या 2 वर्षापासून ज्यांच्याकडे माझं कीर्तन असतं आपल्याच जवळ आहे भयाडे, यावर्षी सुद्धा मला वाटतं मे महिन्यामध्ये आहे कार्यक्रम 21 ते 24 मे या वेळेत. आदरणीय आमचे त्या भयाडेवरून आलेले जे सोपान काका पुरकर आहेत, बाकी सर्व त्यांचे मित्रमंडळी आहेत. एकदा त्याही सर्व मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. परत एकदा सर्व गुणजन मंडळी वेनेकरी आहेत, चोपदार आहेत, त्याचबरोबर आमच्या दोन्ही ताई असतील, सर्व गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्वच या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
या माता माऊलीला जाऊन गेले 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षानंतर या संपूर्ण चिंचोले या परिवाराने या मातोश्रींना एक योग्य सद्गती प्रदान व्हावी याच्याकरता आजचा हा संपूर्ण केलेला खटाटोप। मग त्या निमित्तानं अन्नदान असेल, पिंडादी दर्पण असेल आणि मुख्य म्हणजे भगवत चिंतन असेल। आपली भारतीय परंपरा फार श्रेष्ठ आहे, अत्यंत पवित्र आहे। आपल्याला या भारतीय परंपरेमध्ये, या वैदिक परंपरेमध्ये आपल्यातून एखादा व्यक्ती निघून गेला की त्यांच्या पश्चात काही वैदिक परंपरा शास्त्रकारांनी आपल्याला घालून दिल्या। त्या नियमानुसार या परिवाराने आपल्या मातोश्रींकरता आजचा हा केलेला संपूर्ण खटाटोप आहे। या चिंचोले परिवारातील मातृछत्र गेले 1 वर्षापूर्वी हरपलं आणि 1 वर्षानंतर या मातोश्रींना योग्य सद्गती प्रदान व्हावी याच्याकरता भारतीय परंपरेनुसार या जगाच्या पाठीवरचा रामबाण इलाज गेलेल्या माणसालाही योग्य सद्गती प्रदान व्हावी याच्याकरता भगवत चिंतन फार महत्त्वाचं असतं। म्हणून त्या न्यायाने या परंपरेनुसार ज्यांची गोड अशी कीर्तनाची सेवा या परिवाराने आयोजित केली त्या संघर्ष कन्या भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण ज्योतिताई धनाडे ताई या ठिकाणी अगदी वेळेवरती उपस्थित राहिल्या आणि उपस्थित राहून आपणा संपूर्ण मायबाप श्रोतवर्गाला गोड असं ताईंनी ज्ञानामृत दिलं। म्हणून ताईंचे या चिंचोले परिवाराच्या वतीने व समस्त भूताने ग्रामस्थांच्या वतीने व आलेले आपेष्ट गणगोत्र परिवार संपूर्ण नातेवाईकाच्या वतीने आदरणीय ताईंचे या परिवाराच्या वतीने मनस्वी धन्यवाद आभार व्यक्त करतो। या कीर्तनाकरता आज महाराष्ट्रातील संपूर्ण ख्यातनाम गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर वेळ भरपूर झालेला आहे, म्हणून 1-2-5 मिनिटांमध्ये ज्यांनी आजच्या या कीर्तनाकरता गोड अशा आपल्या सेवा सुपूर्त केल्या त्या सगळ्यांचं या ठिकाणी यथोचित संतपूजन होईल। तोपर्यंत कोणीही आपापली जागा सोडायची नाही। ज्यांनी गोड अशी कीर्तन सेवा आपल्या समवेत सुपूर्त केली त्या आदरणीय श्री भागवताचार्य ज्योतिताई धनाडे ताईंचं या ठिकाणी प्रथमतः छोटंसं संतपूजन होईल। ताईंचं संतपूजन याच परिवारातील सरपंच सो छाया बाबूराव चिंचोले यांना विनंती आहे की कृपया त्यांनी पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभकर कमलांनी आदरणीय ताईंचं संतपूजन करायचं आहे।